नमस्कार, कसे आहात? आज आहे महाशिवरात्री आणि सकाळी मंदिरात गेलो होतो. खूप गर्दी होती. मला पूजा जी आहे ती संध्याकाळी करायची होती, त्यासाठी आम्ही सकाळी मंदिरात गेलो. महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक केला, बेलाचं पान वाहिलं, धोत्राचं फूल वाहिलं आणि प्रसादसुद्धा दिला तिथे. खूप गर्दी होती, त्यासाठी मी शूट नाही केलं आणि आता सगळीकडेच मंदिरात गर्दी असणार. तरी येताना संध्याकाळच्या पूजेसाठी मी काही बेलाचं पान, फुलं वगैरे आणली आहेत, तर ते सगळं मी आता साफ करून घेते. काही वस्तू मी मंदिरात पूजेसाठी काही आणलं असेल ना, तर ते मी स्वच्छ धुवूनच घेते. जसं की हे बघा, आता बेलाचं पान, काही पानं आहेत ती तुटलेली आहेत, खराब आहेत, तर ती सगळी मी सेपरेट काढून घेते आणि सगळी पानं जी आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते. पूजा मी संध्याकाळी करणार आहे, त्यासाठी मला बराच वेळ आहे आणि ही सगळी कामं आता मी संध्याकाळी करते. आता संध्याकाळचे 4:30-5 वाजलेत आणि सगळी जी पानं आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतली आहेत, सुकवायला ठेवली आहेत. तोपर्यंत मी जे काही सामान लागणार आहे पूजेसाठी, पितळेची काही भांडी आहेत ती सगळी मी काढून घेते. जास्त काही भांडी मी काढत नाही आहे, थोडीफारच काढते, समई वगैरे पण नाही. छोटे दिवे आहेत ते काढते आणि सगळे जे आहे भांडे स्वच्छ धुवून घेते. हे एवढं जड झालं आहे, मला उचलताच येत नाही. तरी पण बऱ्याच वस्तू अजून मला घ्याव्याशा वाटतात. नवीन नवीन प्रकारचे दिवे येत राहतात, समय येत राहतात, तर घ्यायची इच्छा होते. पण नेहमी म्हणते नको आता बस झालं म्हणून असं. तर हे सगळं सामान मी काढून स्वच्छ धुवून घेते. तोपर्यंत सुकूनसुद्धा जाईल आणि मी संध्याकाळी 7 वाजता पूजा जी करणार आहे. दिवसभरात कधीही आपण महाशिवरात्रीची पूजा करू शकतो. दिवसभरात आपण जे आहे ओम नमः शिवायचं नामस्मरण करायचं आहे, जप करायचं आहे. आणि आज उपवाससुद्धा आहे, तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. आमच्या तिघांचासुद्धा उपवास आहे, चिकूनेसुद्धा पकडला आहे. आम्ही उपवास पकडला ना तर त्याला खूप मजा येते. त्याला काय माहिती, ह्या गोष्टी सगळ्या आवडतात. म्हणजे पूजेचं काही असेल ना तर त्याला खूप आवडतं. मी जे काही करते ते सगळं तो बघत असतो. देवाच्या काही गोष्टी असतील ना तर त्याला खूप इंटरेस्ट असतो आणि जन्माष्टमीलासुद्धा त्याने उपवास पकडलेला आणि आजसुद्धा पकडला आहे. त्याला मी सांगितलं नको पकडू, दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे, तर नाहीच म्हणतो. म्हणून तो नॉनव्हेजसुद्धा खात नाही आणि सगळे म्हणतात की मोठा झाल्यावरती हा काय पंडित वगैरे बनतो का काय म्हणून. एवढं म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. भगवद्गीता वाचायचं, परत रामायण, नामस्मरण करायचं. आता तर मी संध्याकाळी, आता किती महिने झाले आता मी रात्री झोपायच्या आधी देवाच्या नावाचा जप करते. ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मे प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या नामाचं मी जप करत असते. तर माझं बघून तो सुद्धा करायला लागला आहे आता. तसं तर चांगलं आहे, मुलं आपल्याला बघूनच शिकत असतात आणि मोठा झाल्यावर मेमरीज राहतात. असा गुणी आहे माझा चिकू आणि खूप 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 हुशार आहे. आता मी तारीफ करतेच आहे, तर त्याची एक मी तुम्हाला सांगते. आता जिम्नॅस्टिकचं त्याचं कॉम्पिटिशन होतं. माझ्याकडे पाहुणे होते, मी बघितलं, तुम्ही बऱ्याच दिवस मी ब्लॉगमध्ये टाकले नव्हता. तर त्याचं कॉम्पिटिशन होतं जिम्नॅस्टिकचं आणि मी गेले नव्हते कारण घरी सगळे होते, त्यासाठी मी काही गेले नव्हते. पण त्याचे पप्पा आहेत ते गेले होते सोबत आणि त्याचं जे आहे 2nd नंबर आला होता जिम्नॅस्टिकमध्ये आणि मला बोलत होता तू आली असती ना मम्मा तर फर्स्ट आला असता. तर एवढं मला त्याच्यावर प्राऊड फील होतं. आणि त्याला सिल्वर जे आहे ते मेडल मिळालं होतं आणि ट्रॉफी मिळालेली मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आता ते बऱ्याच दिवसापूर्वी मिळालं होतं, म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये त्याला जे आहे ते मिळालं होतं, 5-6 तारखेला काहीतरी. पण मी काही दाखवलं नाही तुम्हाला, व्हिडिओही केला नाही मी बरेच दिवस. आता तुम्ही बघितलात फेब्रुवारीमध्ये मी खूप कमी व्हिडिओ अपलोड केले, पण आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल. तर असं मी काय हे ठरवून बोलत नाही आहे, पूजेचा सहज विषय निघाला उपवासाचा म्हणून मी सहज सांगते. तरी थोडीफारच मी भांडी काढलेली आहे, ती स्वच्छ मी पावडरने घासून घेते आणि कधी पण मी
तांबे पितळेची भांडी जेव्हा पण घासते ना, माझे हात जे आहे ते खूप खराब होतात. म्हणजे पूर्ण हात नखं असे काळे होतात. ते ग्लव्स घालूनसुद्धा साफ करायचं बोलते, पण मी कंटाळा करते आणि ते राहून जातात तसंच. लक्ष्मीपूजनच्या वेळेस बरीच भांडी पडली होती पितळेची, तर तेव्हा घासताना ना इथे काहीतरी समय का काहीतरी लागलं होतं आणि तिथे असं जे आहे ते होल झालं आहे, असं मध्ये दबलं आहे. तर ते काही सरळ होत नाही आहे, त्यामुळे ती प्लेट थोडी अशी खराब झाली आहे माझ्या हातून. आत्ता वाजलेत 5:30 आणि सगळी भांडी जी आहे ती धुवून घेतली आहेत मी. चहासुद्धा पिऊन झाला आहे आमचा आणि चिकूला क्लासला सोडायचं आहे, कारण आज त्याचा क्लास आहे, त्याला सुट्टी नाही आहे क्लासला. संध्याकाळी मी आंघोळ वगैरे करूनच पूजा करते. कोणती पूजा असेल ना संध्याकाळची, तर मी संध्याकाळी छान आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते. पहिले मंदिरातली पूजा जी आहे ती करून घेते आणि नंतर मग बाकीची पूजा जी आहे ती मांडायला घेते. सकाळी मी देवांना छान आंघोळ घातली होती. कोणताही सण असला ना तर सकाळी मी सगळ्या मूर्त्या आहेत त्या स्वच्छ करते, आंघोळ घालते आणि नंतरच मग पूजा जी आहे ती करून घेते. तर आता संध्याकाळचे 7 7:15 होत आलेत आणि आता मी पूजा करायला घेते. तर हे जे दिवे आहेत ना, ह्यातल्या मधले जे स्टिक आहे ते मी नाही लावत आहे, फक्त असे छोटे दिवे म्हणून मी ठेवलेत. जागा कमी आहे आणि छोटीशीच मला इथे पूजा मांडायची त्यासाठी. तर पहिले मी दिवे लावून घेते आणि बाप्पाचा अभिषेक करून घेते. कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याकडे बाप्पाची पूजा केली जाते आणि नंतर मग ही रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे 108 मण्यांची आणि यावरती आपण कोणत्याही देवाचं जे आहे ते नामस्मरण करू शकतो. तर मी आता तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही आहे, कारण नामस्मरण करतो ना तेव्हा मग व्हिडिओ करणं शक्य होत नाही, कारण पूर्ण लक्ष त्याकडे असतं आणि उठून कॅमेरा कोण चालू करणार, बंद कोण करणार. त्यासाठी मी कधी पण नामस्मरण करत असेल तेव्हा मी कधीच व्हिडिओमध्ये दाखवतही नाही आणि करतही नाही. माझं जेव्हा होऊन जातं तेव्हा मग मी पुढे काही मला शूट करायचं असेल तर करते. तर आता मी अभिषेक करायला ठेवला आहे पात्र, तोपर्यंत मी नामस्मरण करते ओम नमः शिवाय नावाचं. बाकीचं जे वाचन आणि नामस्मरण आहे ते झालेलं आहे माझं. आणि हे आल्यानंतर त्यांना सांगितलं की थोडं शूट करा माझं, जास्त काही मी दाखवलं नाही, पण नामस्मरण
मध्ये खूप ताकद आहे. तुम्ही काही करा किंवा नका करू, पण देवाचं जे आहे ते नामस्मरण केलंच पाहिजे. आणि आता कितीतरी महिने झाले मी हे करते आणि त्याचा मला अनुभवसुद्धा येतो आहे. आणि माझं बघून चिकूसुद्धा करतो आहे. तर त्याला मी ही छोटी माळ देते कधी पण. तुम्ही बघितलं असणार श्रीयंत्रावरती आहे ना, कमळगट्ट्याची माळ आहे, तर ती देते मी त्याला. छोटी आहे त्यामुळे. तर सगळं झालं माझं आणि आत्ता मी बनवते भगर. काय बनवायचं संध्याकाळी म्हणजे रात्रीचं उपवासाचं म्हणून म्हटलं भगर बनवावं. आणि सकाळी जे आहे ते मी काहीच बनवलं नव्हतं, कारण मंदिरातली जी सगळी पूजा आहे सकाळची ती केली. बाहेर जाऊन मंदिरात पाया पडून आलो त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, उपवास असला तर आम्ही काहीही बनवत नाही. जर दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असेल ना तरच मग रात्री बनवते, नाही तर मग दिवसा तरी मी काहीच बनवत नाही. पण मी चिकूसाठी साबुदाणा बनवत होते, तर त्याचं म्हणणं होतं की आईने सांगितले उपवास आहे म्हणून खूप पोटभर खायचं नाही, असं तो मला म्हटला होता. त्यासाठी मग त्याला बनाना आणि काही फ्रूट्स वगैरे आणले होते, तर त्याने ते थोडे खाल्ले. बाकी आमच्या दोघांचा जो आहे तो असाच निरंकारी उपवास आहे. भगर मी जास्त कधीच खात नाही. महाशिवरात्रीलाच आम्ही भगर खातो, कारण सोमवारी तर भगर जमतच नाही. नवरात्रीमध्ये किंवा श्रावण महिन्यात माझा 1 महिना उपवास असतो, तर तेव्हा मी कधी एखाद्या वेळेस खाल्लं असेल, पण शक्यतो आम्ही भगर आणतच नाही. त्यामुळे मला माहिती नाही कसं बनवतात, तर मी कसं तरी व्हिडिओज बघून बनवले. तर हा काही प्रसाद आहे. सकाळी मंदिरात गेलो होतो महादेवाच्या, तर तो प्रसाद दिलेला होता, तर ते तसंच आहे. आम्ही थोडा थोडाच खाल्ला. तर त्यासाठी मला भगर जास्त काही माहिती नाही कसं बनवायचं, तर मी व्हिडिओज बघितले आणि नंतरच बनवलं. आणि त्याच्यात मी काहीच नाही टाकले. जिरं, मिरची आणि टमॅटो टाकलं आहे आणि उपवासाचं जे मीठ आहे ते टाकलं आहे. आणि भगर जे आहे थोडंसं परतून घेऊन मग त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. आणि इथे जे आहे मी कढी बनवली आहे, ह्याच्यातसुद्धा मी काही टाकलेलं नाही आहे. मिरची, जिरे आणि उपवासाचं मीठ टाकलं आहे. कोथिंबीर, कढीपत्ता हे कधीच मी उपवासाच्या पदार्थामध्ये टाकत नाही आणि खातसुद्धा नाही आम्ही. हे बघा चिकूसुद्धा आला, बघतोय तो कशी पूजा केली वगैरे. तर आता मी त्याला खायला देते आणि आम्हीसुद्धा खातो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.